एक गोष्ट अशी आहे, नावेखाडी आणि गव्हाण भागामध्ये काल महेश बालदींची जी प्रचारशिलांनी फिरली तो एक भाग रामशेठ ठाकूर शिवाजीनगरचे गव्हाण भागातले असल्याकारणानं साहजिकच त्यानं ते सांगितलं. करोनाच्या काळात मी काय मदत केली हे मी परत सांगायची गरज नाही आहे. त्यावेळचे पूर्ण कोरोना सुरू झाल्यानंतर तेव्हापासून ते पूर्ण जाईपर्यंत शांत होईपर्यंत सतत मदत आपण चालू ठेवली, अन्नदानाची ठेवली, प्रत्यक्ष जेवणाची ठेवली आणि त्याच्याबरोबर जे काही कोणाला सहकार्य करायला लागेल आर्थिक याच्या दृष्टीने साधारण आजारपणाच्या दृष्टीनं तेही आपण केलं आहे. ते लोकांच्या ध्यानात आहेच, पण त्या करोना काळापुरतं रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर थांबलेले नाहीत. तर वर्षाचे 365 दिवस आणि 12 महिने रामशेठ ठाकूर आपल्याला मदत करत असतो, प्रशांत ठाकूर मदत करत असतात आणि वर्षभरातले जी काय बारीक सारीक समस्या असतील तर त्या समस्या महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर ही जोडी आहे ती नक्कीच सारखी करत असते. त्याच्यामुळे आता मी रामशेठ ठाकूर आपल्याला सांगेन की प्रशांत ठाकूर माझा मोठा मुलगा आहे, 2 मुलं त्याची मोठा मुलगा तो आहे. तो आता पनवेलला राहतो आहे आणि पनवेलला नगराध्यक्ष झाला, 3 वेळा विधानसभेचा सदस्य झाला, आता 4थ्यांदा निवडलेला होतो आहे. पण रामशेठ ठाकूर हे शिवाजीनगरलाच अजून नाव आहे. मतदानाचा हक्क माझा जो आहे तो शिवाजीनगर गव्हाण इथे मी बजावत असतो. म्हणजे हे माझं मत, विजयाचं मत कोणाला जाणार आहे? महेश बालदींना जाणार आहे. कारण मला ही चिंता नाही की माझं मत तिकडे टाकावं. प्रशांत ठाकूरसाठी ते महत्त्वाचं मत आहे. मला म्हणणं आहे की प्रशांत ठाकूर 1000% निवडून येणारच आहे आणि त्याच्यामुळे मी माझं तत्त्व मी सोडणार नाही. आणि उरण मतदारसंघ हा माझा मतदारसंघ आहे, तिथं मी राहतो आहे, माझं घर आहे त्याच्यातून. तर त्या दृष्टीनं त्या विभागाव्यक्त याच्या उरण आणि शिवाजीनगरपुरतं नव्हे तर मी गव्हाण विभागाची मिटिंग झाली त्यामध्ये भाषण केलं आहे. परवा करंजाळ्याला मिटिंग झाली त्यातही भाषण केलं आहे. आणि अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या उरण मतदारसंघात जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांच्यापर्यंत रामशेठचा मेसेज पोचलेला आहे आणि त्याच्यामुळं महेश बालदीसुद्धा मोठ्या मतांनी निवडून येतील याची खात्री आहे.